आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। विकास टकले खून प्रकरणात 7 दिवस उर्वरित आरोपीवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। 2 संशयित आरोपी अटकेत, इतरांनाही तात्काळ अटक करण्याची पीडित महिलांची मागणी। जत तालुक्यातील उमदी येथील विकास मलकारी टकले यांच्या खून प्रकरणात पोलिसांकडून अपेक्षित वेगाने कारवाई होत नसल्याचा आरोप करत नातेवाईक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या या खुनाच्या तपासात 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असली तरी उर्वरित संशयित आरोपीवर अद्याप कारवाई न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। 7 दिवसात सर्व संशयित आरोपींना अटक न झाल्यास जत पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पीडित कुटुंबियांनी दिला आहे। याबाबत सौ लक्ष्मी मल्हारी कुलाळ राहणार उमदी, सौ सुमन इराप्पा बंडगर राहणार बिरनाळ व सौ प्रीताबाई मलकारी टकले राहणार उमदी यांनी जत पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर केले आहे। अर्जदार सौ लक्ष्मी कुलाळ व सौ सुमन बंडगर यांचे भाऊ तसेच प्रीताबाई टकले यांचे पुत्र विकास मलकारी टकले यांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। निवेदनानुसार मुख्य आरोपी रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांनी हा खून केल्याचा संशय असून यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या खुनामागे शहाजी नारायण टकले, अनिल नारायण टकले, नंदाबाई संभाजी थोरात, संतोष संभाजी थोरात, सागर शहाजी टकले व सुभाष संभाजी थोरात सर्व राहणार टकले वस्ती उमदी यांचे कट कारस्थानात्मक भूमिका असल्याचा ठाम संशय अर्जदारांनी व्यक्त केला आहे। या सर्व संशयित आरोपींनाही तात्काळ अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। अर्जदारांनी असेही नमूद केले आहे की गेल्या 12 ते 13 वर्षापासून जमीन वाद सुरू असून संशयितांकडून यापूर्वीही तुला जिवंत सोडणार नाही अशा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या। घटनेच्या दिवशी संशयित आरोपीपैकी एकाने मयत विकास टकले यांना गाडीवर बसवून जत येथे आणल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। संशयित आरोपीचे मुख्य आरोपीशी घनिष्ठ संबंध असल्याने हा खून पूर्वनियोजित कटातूनच करण्यात आल्याची खात्री कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। आम्ही महिला असल्याने आमच्या जीवाला धोका आहे। संशयित आरोपी वारंवार धमक्या देत आहेत असे निवेदनात नमूद करत पोलीस संरक्षणाचीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान खून प्रकरणाचा सखोल तपास करून अटकेत नसलेल्या उर्वरित संशयित आरोपींवर 7 दिवसात कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जत पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण छेडले जाईल अशी स्पष्ट भूमिका अर्जदारांनी घेतली आहे। याबाबतची प्रत पोलीस अधीक्षक विश्रामबाग सांगली, उपअधीक्षक जत उपविभाग, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार जत यांनाही पाठवण्यात आली आहे। या प्रकरणामुळे जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढे कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बंडगर राहणार बिरनाळ, मी विकास टकले यांची बहीण बोलते की माझा भाऊ दारूच्या ह्याच्यातून माझ्या भावाचा खून नाही झाला, ही जमिनीच्या वादातून झालाय। माझ्या भावाला अनिल टकले वारंवार जत पेटेतून वारंवार गाडीवर घालून हिंडत होता। मी सांगत होती की माझ्या भावाला तू घेऊन हिंडू नको, तू माझ्या भावाचा घातपात करशील, तरी ऐकला नाही तो। माझ्या आईच्या घरी जाऊन तो त्याचा व्हिडिओ देखील आमच्याकडे आम्ही काढून ठेवलेला आहे की चल विकास कुठं आहे म्हणून माझ्या आईला बोलत होता। माझी आई म्हणली विकासचं काय काम आहे तुझ्या बरोबर अशी बोलली माझी आई। तर त्यांच्या कट्ट्यावर बसून तो हल्ला नाही। तर नंतर त्यांनी माझा भाऊ 5 महिने या जतला फिरकला सकट नाही। आज लास्ट मरायच्या त्या दिवशी लास्टला जतला माझा भाऊ आला होता, कारण त्यांनी माझा भाऊ परत त्यांच्या ताब्यात घावणार नाही म्हणून यात्रेसाठी आला होता। ताब्यात घावणार नाही मी प्लॅन रचून त्यांना खंडणी देऊन माझ्या भावाचा यांनी खून केलेला आहे। दारूसाठी नाही केला, यांनी जमिनीसाठी माझ्या भावाचा खून केलेला आहे। ही मी सरकारला कळकळीची विनंती करते की आम्हाला न्याय द्यावा, माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या कुटुंबाला आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ह्या जे आरोपी आहेत त्यांना कठोर कारवाई, फाशीची शिक्षा देखील हो अशी आम्ही न्याय मागतोय सरकारला। नाहीतर 8 जानेवारीला आम्ही आमरण उपोषण करणार आहे, कारण जत पोलीस स्टेशन पुढे ही कळकळीची विनंती आहे, कारण कठोरात कठोर कारवाई करावा आणि हे जे आरोपी आहेत ह्याच्या आरोप्यांचे जबाब फेटाळले देखील आहे। आरोपी यातला अनिल टकले यांनी कबुली दिली होती, आम्ही त्यांच्या शेतात आम्ही गेल्यावर नागडं करून मारलं होतं।
म्हणून ह्याला आम्ही नागडं करून संपवले म्हणून त्यांनी कबुली देखील दिली होती पोलीस स्टेशनला. त्याच्या कबुलीवर अजून आरोपी सकट आणलं होतं. ते सगळं हे आरोपी सिद्ध आहेत आणि ह्या आरोपींनी त्यांना खंडणी देऊन माझ्या भावाचा खून केलेला आहे. दारूचं ही खोटा आरोप सगळं दिलेलं आहे. माझ्या भावाला सगळ्या गाडीवर जिथं तिथे ह्या आरोपींनी गाडीवर घातलेलं दिसतंय. सगळं फुटेज तपासले तर आम्ही फुटेज मध्ये बघितलंय. सगळं जिथं तिथं मध्येच बसवलंय. तिथं तर सगळं तिने अडक काढले तर तिन्ही पण मध्ये माझा भाऊ रोडवरने चालला तरी पण त्यांनी दाबून मध्ये बसवलेला आहे. कारण का दारूसाठी असं एवढं कोण घर जाळून घेऊ शकतंय का? 100 रुपयासाठी कोण जीव घेते का कुठं आजकाल? कपडी का काढली? तुम्हाला दारू पाहिजे होती ना, कपडी का त्याची काढली तुम्ही? तुम्हाला माझ्या भावाचा काय गुन्हा दाखवून द्या, नाहीतर गुन्हा जर केला असला तर माझ्या भावाला तुम्ही इथं पोलीस स्टेशनच्या ताब्यात द्यायचं होतं. तुम्ही जीव का मारलं? कशा पाय मारलं? दारू प्यायची होती ना तुम्हाला, तुमच्याजवळ पैसे नव्हते तर त्याच्याकडे का गेला तुम्ही? ही कळकळीची विनंती आहे सरकारनं आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि कठोर शिक्षा हो या आरोप्यांना. आणि ते बाकीचे जे आहेत ते त्यांना सकट इथं आणून त्यांची चौकशी कसून व्हावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावं. त्यांना फाशीची शिक्षा हो अशी आम्हाला कळकळीची विनंती मागतोय आम्ही सरकारला. लक्ष्मी मल्हारी कुलाळ, मी विकास मलकर टकले यांची बहीण आहे. माझ्या भावाचा विकास मलकर टकले माझे भाव होते. ते त्यांचा 8 तारखेला मर्डर 18 तारखेला मर्डर केलेला आहे आणि त्यांचा मर्डर ही दारूसाठी झालेला नसून जिमनीच्या वादावरून झालेला आहे. याची दखल घ्यावं सरकारने आणि आम्हाला न्याय द्यावा. ह्या आरोपींना सगळ्यांना कठोर तपास करून तसे आणून चौकशी करण्यात यावं. नंदाबाई संभाजी थोरात, शहाजी नारायण टकले, अनिल नारायण टकले यांनी सुपारी देऊन वारंवार ही अनिल नारायण टकले आमच्या घरी येऊन त्याला बोलवून घेऊन जात होता. त्याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत. बोलवायला दारू पिऊन येत होता. आमच्या आई वडिलांना मारायला वारंवार येत होता. त्यांनी असं पिण्यान रचून सुपारी देऊन इकडे छतमध्ये बोलवून आणून 5 महिने तो घरातून हल्लेला नव्हता. 5 महिन्यानंतर त्यांनी गाडीवर घालून आणून इकडे ते प्लॅन करून सुपारी देऊन त्याचा मर्डर केलेला आहे. याला आम्हाला हे दखल घ्यावं आमची सरकारने आणि आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर आम्ही उपोषण करणार आहे. अमर उपोषण इथं कार्यालयामध्ये 8 तारखेला. मी विकास टकलेची आई फिरताबाई मलकारी टकले, गाव उंदी राहणार. माझी जिमनीची तक्रार होती 10 वर्ष. जिमनीच्या तक्रारीसाठी विकास मलकारी टकलेच्या मुलाला जिमनीच्या तक्रारीसाठी सुपारी देऊन मर्डर झालेला आहे. सुपारी देऊन खून केलेला आहे. तर माझे दारूसाठी झालं नाही, ते दारूसाठी झालं नाही, दारू निमित्त लावलेला आहे. जिमनीच्या वादातून झालंय. शहाजी नारायण टकले, अनिल नारायण टकले, नंदाबाई संभाजी थोरात, संत्या संभाजी थोरात, सुभाष संभाजी थोरात आणि सुपारी देऊन नंदाबाई संभाजी थोरात समधी भानगड हे केल्या. इथं आहे समधी फोन घेऊन हिनं समधी भानगड करून ही गुंडगिरी घालून सुपारी देऊन विकास मलकार टकल्याला जत्रा बघून आले कॉर्नरला चालवता 6 वाजता ही समध्याने येडा टाकून मर्डर केला. माझी दखल घ्यावं. 7 दिवसात ही समधी लोक आणून अटक केली तर बरं, तर मी 8 तारखेला अमृत उपोषण करणार आहे. आत्महत्या बी करून घेणार आहे. माझा लेख कसा संपवला तसा मी संपणार आहे. माझे न्याय घ्या, माझी दखल आणि या आरोप्यांना जे केले त्यांना कठोर फाशीची शिक्षा होवी अशी आमची मागणी. दारूसाठी नाही, ही वादासाठी सुपारी देऊन पैसे घालून ही पैसे खाऊन माझी न्याय घ्यायला पाहिजे. माझी मला फिरताबाई मलकार टकले माझे एकाच मुलं गेलेलं आहे. माझे न्याय द्यावं हिने. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.